नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. काल विधानसभेमध्ये भाषण करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक भाषण केलं आणि मग त्यांच्या भक्त संप्रदायाकडून ते बरंच व्हायरल केलं गेलं आणि ज्याच्यामध्ये अनेक बेछूट स्वरूपाचे आरोप त्यांनी त्या भाषणामध्ये केले होते. भक्त संप्रदायाकडून तर बघा पुराव्यासह फडणवीसांनी बोलले असं सगळं चाललं होतं. तर म्हणून मग मला असं वाटलं की आपण सभागृहात तर नाही आहे, पण सभागृहाच्या बाहेर या देशाचं सार्वभौमत्व, या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही, या देशाची धर्मनिरपेक्षता हे याची चाड असणारा व्यक्ती म्हणून आपण याचं उत्तर द्यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस भाषण करत असताना ती जी क्लिप फिरते त्याच्यामध्ये असं बोललेत की काय झालं तर ईव्हीएम हटाव रॅली निघाली. माझ्या मते म्हणे आव्हाड साहेब तुम्ही पण होतात असं जितेंद्र आव्हाडांना उद्देशून बोलले. तर आता ईव्हीएम हटाव रॅली काढण्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे यांना? म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आंध्र प्रदेशचे मोठे नेते जी व्ही नरसिंहराव यांनी एक पुस्तकच लिहिलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये डेमोक्रेसी ॲट रिस्क असं त्या पुस्तकाचं नाव होतं. डेमोक्रेसी ॲट रिस्क, लोकशाहीला असलेला धोका, असं त्यांनी ईव्हीएमला म्हटलं होतं. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीन गडकरी यांनी केलं होतं. लालकृष्ण अडवाणी हजर होते. किरीट सोमय्या यांनी नंतर मुंबई प्रदेश म्हणजे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये डेमॉन्स्ट्रेशन्स करून दाखवली होती की बघा ईव्हीएम कसं हॅक केलं जाऊ शकतं. याचा अर्थ ईव्हीएम हॅक करण्याची टेक्नॉलॉजी यांच्या लाडक्या त्या किरीट सोमय्यांकडे तेव्हापासून आहे. अदरवाईज त्यांनी हे डेमॉन्स्ट्रेशन कसं दाखवलं? त्यामुळे हे त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं की हे बघा कसं हॅक होतं. त्याच्यावरती भाजपचे एक अतृप्त नेते आहेत, त्यांनी अशी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली होती की हो डेटा मॅच होत नाही, दिलेली मतं आणि आलेली मतं मिळालेली मतं हे मॅच होत नाही, अशी त्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया पण दिलेली होती. त्यामुळे ईव्हीएम हटाव रॅली काढणं यात माझ्या मते काहीही प्रॉब्लेम नाही. गेल्या 10 वर्षामध्ये 19 लाख ईव्हीएम चोरीला गेलेत असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. आणि त्या 19 लाख चोरीला गेलेल्या ईव्हीएमचा या देशाचे गृहमंत्री राहिलेल्या राजनाथ सिंग पहिल्यांदा, त्यानंतर गृहमंत्री असलेल्या तडीपार अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले गृहमंत्री त्यावेळेला असलेले देवेंद्र फडणवीस आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी कोणीही तपास करण्याचा प्रयत्नही केलेला नाही. त्यांचं हे उत्तरदायित्व आहे नागरिकांना सांगणं की ती 19 लाख चोरीला गेलेली ईव्हीएम्स कुठे आहेत आणि ती मिळत नाही आहेत. हे जास्त गंभीर गोष्ट आहे. याच्याबद्दल थोडीशी त्यांनी काळजी बाळगावी. त्यानंतर ते असं म्हटले की आणि या ईव्हीएम हटाव रॅली वगैरे जी काही केली त्याच्यासाठी वक्ता म्हणून भाषण कोणाला बोलावलं तर ॲडव्होकेट महमूद प्राचा यांना तुम्ही बोलावलं. आणि मग कोण महमूद प्राचा आहेत? तर त्यांनी सांगितलं की महमूद प्राचा हे जर्मन बेकरी पुण्यामधल्या ब्लास्टमध्ये जो हिमायत बेग आरोपी होता त्याचे वकील होते. इस्रायल हाय कमिशनवरती मोहम्मद मनसूर अजगर नावाचा कोणीतरी आरोपी होता, त्याचे महमूद प्राचा वकील होते. आणि असेच माणसं तुम्हाला सापडतात का? वक्ता आणायचा असतं कोणीतरी देशभक्त राष्ट्रभक्त आणायचा होता. आता आता देवेंद्र फडणवीस त्याच प्राणनाथ लेखींच्या सुनेला मीनाक्षी लेखींना तुम्ही दिल्लीतून खासदारही केलं होतं, मंत्रीही केलं होतं. मग तुमचे काय संबंध आहेत महात्मा गांधींच्या खुनाशी? आणि असे वकील तुम्हाला सापडले, असे तुम्ही मंत्री केलेत. राम जेठमलानी ज्यांनी या देशाच्या लष्कराचे प्रमुख राहिलेल्या जनरल अरुण कुमार वैद्य यांचा पुण्यामध्ये 10 ऑगस्ट 1986 ला खलिस्तानी अतिरेक्यांनी खून केला होता. त्या दोनही अतिरेक्यांचं वकीलपत्र तुमच्या राम जेठमलानी यांनी घेतलं होतं. आणि या दोनही अतिरेक्यांना सुटका करण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले होते. राम जेठमलानी तुमचे लाडके, हेच राम जेठमलानी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा खून झाल्यानंतर त्याही खुन्यांचं आरोपपत्र वकीलपत्र हे याच राम जेठमलानींनी घेतलं होतं. प्राणनाथ लेखी सुद्धा त्याच्यामध्ये होते, इंदिरा गांधींच्या खुन्यांचं वकीलपत्र घेणारे.
या राम जेठमलानीला, खुन्यांचं वकीलपत्र घेणाऱ्या राम जेठमलानीला तुम्ही देशाचा कायदा मंत्री बनवला. दुसरा कोणी देशभक्त राष्ट्रभक्त सापडला नाही तुम्हाला. त्याच्यानंतर भोपाळ गॅस कांड झालं आणि भोपाळ गॅस कांडमध्ये अनेक शेकडो लोकांचा मृत्यू झाला. त्या भोपाळ गॅस कांडच्या कंपनीचा जो मुख्य प्रमुख होता अँडरसन, त्याचं वकीलपत्र तुमचे अरुण जेटली यांनी घेतलं आणि त्या अरुण जेटलींना तुम्ही अर्थमंत्री बनवलं देशाचा. ज्या देशाचा अर्थमंत्री बनवलं भारताचं, त्या अरुण जेटलींनी हे भोपाळ गॅस कांडच्या आरोपीची बाजू तर घेतलीच, पण त्या अरुण जेटलींनी आणलेला इलेक्ट्रोल बॉन्ड या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने गैरसंविधानिक ठरवला. तुम्हाला भेटला नाही का दुसरा कोणी देशभक्त राष्ट्रभक्त त्याच्यात. त्यानंतर सारखे राजीनामे मागणारा रविशंकर प्रसाद, हा रविशंकर प्रसाद कोणाचा वकील होता सुप्रीम कोर्टात? गोरगरिबांचे हजारो कोटी रुपये, 25,000 कोटी रुपये सेबीने त्याची रिकव्हरी काढली होती. अशा सुब्रत रॉय, सहारा समूहाचा सुब्रत रॉय याचं वकीलपत्र घेणारा रविशंकर प्रसाद, हा तुम्हाला नंतर मंत्री करावासा वाटला, खासदार करावासा वाटला. तेव्हा नाही वाटलं की याच्याऐवजी कोणीतरी देशभक्त राष्ट्रभक्त निवडावा? ही बासुरी स्वराज आत्ता या निवडणुकीत तुम्ही खासदार केली, सुषमा स्वराज यांची मुलगी, ही कोणाची वकील होती सुप्रीम कोर्टात? या देशातले हजारो कोटी रुपये बुडवून पळवून लुटून घेऊन गेलेल्या ललित मोदीची, त्या ललित मोदीची वकील असलेली बासुरी स्वराजला लोकसभेचं तिकीट द्यायच्या आधी विचार नाही आला का मनात की हिच्याऐवजी कोणीतरी देशभक्त आणि राष्ट्रभक्त द्यावं? तुम्ही काय बोलता देशभक्त राष्ट्रभक्ताबद्दल? तुमचा वेद प्रताप वैदिक, RSSशी संबंधित वेद प्रताप वैदिक हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये जाऊन मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या लष्कर-ए तैयबाच्या हफीज सईदला भेटला, त्याच्याबरोबर फोटो काढले, त्याच्याबरोबर गप्पा मारल्या त्यांनी 1.5 तास. दुसरा कोणी देशभक्त सापडला नाही का राष्ट्रभक्त की तो तिथं जाऊन त्या हफीज सईदच्या मुस्कटात मारेल? हा तर त्याची मिठाई खाऊन आला तिथे. या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा काहीही कारण नसताना, कोणीही बोलावलेलं नसताना पाकिस्तानच्या पंतप्रधान असलेल्या नवाज शरीफच्या घरी गेले, बोलावलेलं नसताना, आणि बिर्याणी खाऊन तिथून आले. त्याच्याऐवजी कोणीतरी राष्ट्रभक्त पंतप्रधान करायला पाहिजे होता असं नाही वाटलं? ज्या मोहम्मद अली जिनांमुळे या देशाची फाळणी झाली, त्या मोहम्मद अली जिनांच्या कबरीवरती जाऊन चादर चढवून मोहम्मद अली जिना हे सेक्युलर होते असे म्हणणारे लालकृष्ण अडवाणी तुमचे नेते, तेव्हा नाही वाटलं की अरे कोणीतरी देशभक्त निवडायला पाहिजे होता आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार, आपला उपपंतप्रधान कोणीतरी राष्ट्रभक्त असायला हवा होता? तुम्ही बोलताय देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीबद्दल. आणि आता या महमूद प्राचांचं सांगतो. हेच महमूद प्राचा ज्यांनी इलेक्शन पिटिशन्स केली, सुप्रीम कोर्टात केली, निवडणूक आयोगाकडे व्हिडिओ फुटेज मागितलं रामपूर लोकसभा मतदारसंघाचं, आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचं व्हिडिओ फुटेज मागितल्यानंतर जे निवडणूक आयोगाने ज्या वेळेला दिलं त्यावेळेला ईव्हीएम बदलले जात आहेत हा व्हिडिओ होता. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी या निवडणुकीच्या बद्दल पिटिशन्स केली. आजची ही पेपर मधली बातमी वाचा. आजची ही बातमी आहे. चंदीगड हायकोर्टाने आदेश दिलाय की महमूद प्राचांनी मागितलेली निवडणुकीची सर्व कागदपत्र, त्यांनी काय काय मागितलं हेही सांगतो, त्याच्या सर्व गोष्टीच्या कॉपीज या महमूद प्राचांना द्याव्या की त्यांनी मागणी केली होती. त्याच्यावरती निवडणूक आयोगाने सांगितलं की महमूद प्राचा हे हरियाणाचे नागरिक नाहीत, हे हरियाणाचे मतदार नाहीत, हे हरियाणाचे उमेदवार नाहीत. त्याच्यावरती न्यायालयाने सांगितलं की हा जो कायदा आहे तोही सांगतो, कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961,
हा कायदा असं सांगतो की देशातला कोणताही नागरिक या कागदपत्रांच्या आणि व्हिडिओच्या प्रती मागू शकतो. फक्त त्याला त्याची फी द्यावी लागेल. उमेदवारांना ती कागदपत्र आणि व्हिडिओज हे मोफत मिळतील. पण इतर कोणत्याही नागरिकांनी मागितलं तर त्याला ते द्यावं लागेल. तो कुठल्या राज्याचा नागरिक आहे याचा काहीही संबंध नाही. आणि म्हणून हा हरियाणा हायकोर्टाने आज दिलेला आदेश आहे. ही आजची इंडियन एक्सप्रेस मधली बातमी आहे. हे आहेत महमूद प्राचा आणि या महमूद प्राच्यांनी तुमचा सगळा ईव्हीएमचा घोळ बाहेर काढला म्हणून तुमच्या बुडाला एवढी आग लागली आहे. आणि मग त्यांनी इतर काय काय वकीलपत्र घेतली होती वगैरे याच्यावर सुरू झालं. अजून वकीलपत्र घेणं हा तरी या देशात गुन्हा नाही आहे. लालकृष्ण अडवाणीच गृहमंत्री होते देशाचे, ज्यावेळेला अफजल गुरु दिल्लीच्या पार्लमेंटवरती झालेल्या हल्ल्यामधला आरोपी होता आणि इतरही आरोपी होते. त्या आरोपींना याच लालकृष्ण अडवाणींनी सरकारतर्फे वकील पुरवले होते. तुमच्याच लालकृष्ण अडवाणींनी संसदेवर हल्ला होऊन सुद्धा. आणि तुम्ही आता बोलता वकीलपत्र कोणी घेतलं म्हणून तो माणूस डागाळलेला. मग हे तुमचे दिवटे कोण आहेत सगळे? प्राणनाथ लेखी, राम जेठमलानी, अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, बासुरी स्वराज, हा वेद प्रताप मलिक आणि नंतर पण बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी बोलतोच अजून. नंतर काय म्हणे देवेंद्र फडणवीस, या निवडणुकीत मला धक्का बसला. एक कोणीतरी माणूस आला, व्होट जिहादचा नारा दिला. त्यांनी केला असेल मूर्खपणा, व्होट जिहादचा नारा दिला. तुम्ही धर्मयुद्ध म्हणत होतात ना, तुम्ही पेपरमध्ये जाहिरात छापत होतात ना, बटेंगे तो कटेंगे. तुम्ही जाहिराती छापल्या ना, एक है तो सेफ है. आणि तुमच्या त्या एक है तो सेफ हैच्या जाहिरातीमध्ये या महाराष्ट्राचं आद्य दैवत असलेल्या, आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप तुम्ही वगळला होता त्या फोटोंमधून. या महाराष्ट्रामधला सर्वोच्च आराध्य दैवत असलेल्या जिरेटोप तुम्ही वगळला. त्याच्या मागे काय तुमचं राजकारण होतं? का ते एक मध्ये एक है तो सेफ मध्ये नाही येत का? आता बीडमध्ये ज्या दंगली घडवल्या, या बीड मधला दलित समाज हा त्या एक है तो सेफ है मध्ये बसत नाही का तुमच्या? आणि तुम्ही याच्यावरून कांगावे करता. बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा तुमचा तो योगी आदित्यनाथ महाराष्ट्रामध्ये येऊन देत होता. होतं का महाराष्ट्राचं ते वातावरण? का हे निर्माण करण्याचा प्रयत्न केला? माझा नागरिक म्हणून, मतदार म्हणून असलेला जो मूलभूत हक्क आहे की मला फ्री अँड फेअर इलेक्शन मिळाली पाहिजे, ती मला तुम्ही लोकांनी पहिल्या दिवसापासून नाही दिली. पूर्णपणे धार्मिक पोलरायझेशन करणारा प्रचार केला, पूर्णपणे जातीय प्रचार केला, मराठा विरुद्ध ओबीसी. ते म्हणूनच तर शिवाजी महाराजांचा जिरेटोप वगळला त्या जाहिरातीतून. ते तुम्हाला पोलरायझेशन त्याच्यातून करायचं होतं. आणि एवढा ओबीसी नावाचा कांगावा केला त्यांच्यासाठी. या ओबीसींच्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला तुमच्याच पक्षाने तो विरोध केला होता. आणि आता त्या ओबीसींचे नेते, ज्या छगन भुजबळांना तुम्ही मनोज जरांगे पाटलाच्या समोर उभा केला होता, त्याला तुम्ही मंत्री पण नाही केलं. वापरून घेतलं आणि फेकून दिलं छगन भुजबळांना. तुम्ही काय करताय ओबीसी बद्दल हे माहित नाहीये का? त्याच्यानंतर त्यांनी मालेगाव मधली एक कुठली तरी केस, ज्याच्याबद्दल तो तोत्रा किरीट सोमय्या पण येऊन नाशिकला पत्रकार परिषद घेऊन गेला, मालेगाव मध्ये घेऊन गेला, की कुठली तरी 114 कोटी रुपयाचं अकाउंट होती, पैशाची रक्कम होती, ती काहीतरी 15-20 अकाउंट मध्ये आली. त्याच्यानंतर त्याच्यातून असं देशभरामध्ये कोण सिराज मोहम्मद म्हणून कोणतरी होता, त्यांनी काहीतरी बनावट 14 पॅन कार्ड वरती 14 अकाउंट उघडली, त्याच्यामध्ये 114 कोटी रुपये आले. आणि हे 21 राज्यांमध्ये चालू होतं. 21 राज्यांमध्ये मिळून 1000 कोटी रुपये आले. मग यातले 600 कोटी रुपये दुबईला पाठवले गेले. आता मला असं विचारायचं आहे, असं जर घडलं असेल तर या देशाचा जो गृहमंत्री आहे तडीपार अमित शहा, या देशाची जी अर्थमंत्री आहे निर्मला सीतारामन, आणि तुमचा नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर गावठी जेम्स बॉन्ड अजित डोवल यांचे ताबडतोब राजीनामे घ्या. हकलून द्या त्यांना या पदावरून. अपात्रता त्यांनी सिद्ध केलेली आहे. हा जर तुमचा आरोप खरा असेल तर त्यांची कार्यक्षमता ही शून्य आहे. ते कम्प्लिटली इनकॉम्पिटंट आहेत. असाच आरोप तुम्ही करताय विधानसभेच्या सभागृहात.
की या देशाचा गृहमंत्री, या देशाचा अर्थमंत्री, या देशाचा सुरक्षा सल्लागार हे सर्व इनकॉम्पिटंट, अकार्यक्षम आहेत, हा आरोप देवेंद्र फडणवीस तुम्ही करताय. कारण ते असून सुद्धा हे घडत होतं. या अधिकाने कधी घडलं असं? 14च्या निवडणुकीत ज्यावेळेला तुम्ही पंतप्रधान तुमचा झाला आणि तुम्ही स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा का नाही घडलं असं? नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाला तेव्हा का नाही असं घडलं? तेव्हा तर काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा नाही आले 1000 कोटी. आणि आता तुम्ही असे आरोप करताय. त्याच्यानंतर काय म्हणे एटीएस आता तपास करताय. एटीएस ही आता अंधश्रद्धा आहे. या एटीएस वर कोणाचा विश्वास उरलेला नाहीये. याच एटीएसनी हे पुढे पण येणारच आहे परत परत उल्लेख. मालेगाव ब्लास्टचं इन्व्हेस्टिगेशन याच एटीएसनी केलं ना. आणि मग नंतर स्वामी आसिमानंदच्या कन्फेशन नंतर ज्या वेळेला हे देशभरात पसरलेलं नेटवर्क हे लक्षात आलं, तेव्हा हा तपास एनआयए कडे गेला. एनआयएने सुद्धा त्याचा तपास केला. त्यांनीही आणखीन आरोपी याच्यामध्ये आणले. त्यातल्या काही आरोपींना हैदराबाद मक्का मस्जिद ब्लास्ट केसमध्ये शिक्षा झाली, कन्व्हिक्ट झाले. कोण आहेत ते मक्का मस्जिद ब्लास्ट केस मधले आरोपी? ते आरएसएसचे पदाधिकारी होते. आणि या मालेगाव ब्लास्ट तुम्ही काय खेळ खंडोबा केलाय ते येणारच आहे पुढे. नंतर म्हटले फॉरेन इंटरफिअरन्स. महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये फॉरेन इंटरफिअरन्स झाला. आणि मग तुझा नरेंद्र मोदी डल्लसला जाऊन ह्युस्टन मध्ये अमेरिकेमध्ये जेव्हा अबकी बार ट्रम्प सरकार म्हणत होता, तो भारताचा इंटरफिअरन्स नव्हता का अमेरिकेच्या इलेक्शन मधला? अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये हिंदू स्वयंसेवक संघ HSA, हिंदू अमेरिकन फाउंडेशन, या आरएसएस आणि VHP या संघटना थेट ट्रम्पच्या प्रचारामध्ये होत्या. तो तुमचा हस्तक्षेप नव्हता का अमेरिकेतल्या निवडणुकात? आणि आता तुम्ही फॉरेन इंटरफिअरन्स म्हणताय. मग तुमचा स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तुमचा तो तडीपार गृहमंत्री का इथं महाराष्ट्रातलं गवत उपटायला ठेवलेत का? एवढा मोठा फॉरेन इंटरफिअरन्स झाला. आणि काय त्या फॉरेन इंटरफिअरन्स साठी आरोप केला की 15 नोव्हेंबरला काठमांडूमध्ये नेपाळला एक बैठक झाली. आणि त्या काठमांडूला नेपाळमध्ये झालेल्या बैठकीत भारत जोडो अभियान मधली काही लोक होती. आणि मग त्यांनी या देशातलं महाराष्ट्राच्या याच्यातलं ईव्हीएम हटवण्यासाठी काय काय करायचं याबद्दलची त्यांनी चर्चा केली. पहिली गोष्ट, 15 नोव्हेंबरला ही मीटिंग तिथं काठमांडूत झाली. महाराष्ट्रात मतदान 20 नोव्हेंबरला झालं. 5 दिवसामध्ये ईव्हीएम हटणार होतं का? 5 दिवसात? हा पहिला भाग. दुसरा भाग, काठमांडूत मीटिंग घेतली, याचं इतकं राग यायचं काय कारण आहे तुम्हाला? मादाम कामांनी तो तिरंगा या देशाचा राष्ट्रध्वज म्हणून असेल असं जेव्हा तो पब्लिकली रिलीज केला, जिथं तुमचे सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा हजर होते, ते पॅरिसमध्ये केलं ना. सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेना स्थापन केली आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठीची चळवळ सुरू केली. ही जर्मनीमध्ये केली ना. आता काय प्रॉब्लेम आहे? आणि तुमचा मालेगाव ब्लास्ट मधले आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, दयानंद पांडे, ही प्रज्ञा सिंग ठाकूर, तो काय रमेश उपाध्याय, ही लोक तर भारतात राहून भारताला आता आर्यावर्त नावाचं राष्ट्र करायचं, हिंदू राष्ट्र करायचं. मग ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी नव्हती का? त्या आरोपींचं काय केलं तुम्ही? ईव्हीएम हटवण्यासाठी समजा मीटिंग काठमांडूत झाली, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कुठे झाली? याला तुम्ही परकीय हस्तक्षेप म्हणणार. आणि तुमचा नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन टेक्सासमध्ये भाषण करताना ह्युस्टनला ते काय हावडी मोडी काहीतरी प्रकार केला होता, त्याचं स्पेलिंग तरी मोदींना येतं की नाही माहित नाही. तो अबकी बार ट्रम्प सरकार हा फॉरेन इंटरफिअरन्स नाही. विश्व हिंदू परिषद, हिंदू स्वयंसेवक संघ, हिंदू अमेरिकन फाउंडेशन हे अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये काम करतात. हा फॉरेन इंटरफिअरन्स नाही. तुमच्या फ्रेंड्स ऑफ बीजेपीला, अमेरिकेतल्या फ्रेंड्स ऑफ बीजेपी नावाच्या संघटनेला अमेरिकेतल्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनी त्याची इन्व्हेस्टिगेशन लावलं. फ्रेंड्स ऑफ बीजेपी
इन USA. आणि ते जे गुरपवन सिंग काय पन्नू या न्यूयॉर्क मधल्या एका माणसाची हत्या करण्याचा भारत सरकारचा नाही म्हणणार, पण तो जो सगळा कट झाला ज्याच्यामध्ये रॉचे ऑफिसर्स, त्याचं नाव पण त्यांनी घेतलं, विकास यादव. निखिल गुप्ताच्या मार्फत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला जात होता. न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये ती केस आहे ना. हा फॉरेन इंटरफिअरन्स नाहीये का? कॅनडाच्या पंतप्रधानांनी तर वाभाडे काढले ना तुमचे, त्या निज्जरची कॅनडामध्ये हत्या केल्याबद्दल. तुम्ही तर दुसऱ्या देशांमध्ये जाऊन खून करायला लागलेला आहात. तुम्ही फॉरेन इंटरफिअरन्स, लोकशाही वगैरे याच्याबद्दल बोलताय. आणि दुसरी गोष्ट, याच्यात ते बोलताना असं बोलले की भारत जोडो अभियान आणि आंदोलन वेगळं राहुल गांधींनी सुरू केलेलं. भारत जोडो अभियान हे राहुल गांधींची चळवळ नाही. भारत जोडो अभियान ही योगेंद्र यादव यांनी सुरू केलेली चळवळ आहे. योगेंद्र यादव. आणि हे योगेंद्र यादव ज्या वेळेला आम आदमी पक्षात असताना काँग्रेसवर टीका करत होते, तुम्हाला आवडत होतं, तुमच्या पोटात लाडू फुटत होते. हे योगेंद्र यादव ज्या वेळेला काँग्रेस मेली पाहिजे असं म्हणत होते, तेव्हा तुमच्या पोटामध्ये लाडू काय बासुंद्या पण तयार व्हायला लागल्या होत्या. आता ते योगेंद्र यादव या ईव्हीएमच्या विरोधामध्ये काहीतरी आंदोलन चळवळ उभी करतायत. आणि तुम्ही जी काही नावं सांगतायत, हे भारत जोडो अभियान योगेंद्र यादवांचं आहे, राहुल गांधींचं नाही. हे लक्षात घ्या. पहिले भारत जोडो झाली ती फक्त भारत जोडो म्हणून झाली. ते आंदोलनही नाही आणि भारत जोडो यात्रा एवढीच होती, ती भारत जोडो यात्रा. आणि दुसरी होती भारत जोडो न्याय यात्रा. तुम्ही भारत जोडो या दोन शब्दांचा वापर करून जणू काही राहुल गांधीशी संबंधित ही लोक आहेत असं चित्र निर्माण करताय. हे थोडंसं लक्षात घ्या. तुम्ही वकील असाल, आम्ही वकिलाचे बाप आहोत, हे लक्षात ठेवा.